रस्ते सगळे मोठे आहेत ग, गाड्या पार्किंग करून करून वाट लावली आहे लोकांनी. इझिली इकडनं 2 बस जाऊ शकता एवढा रस्ता आहे, पण रस्त्यांमध्ये पार्किंग करून रस्त्याची आई बहिणी करून टाकली आहे. मेरी सो वेलकम टू न्यू डे, वेलकम टू न्यू व्लॉग. आता आपण चाललो आहोत एका ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप दिवसापासून जायचा प्लॅन केला आहे मी. आज पण पहाटे जायचं होतं बट उठणं झालं नाही. सो वी आर नाउ रोलिंग द प्लॅन ऑफ पहाटे टू दुपारी. प्लान में थोड़ा चेंज रहने का. तेवढ्या दिवस माझ्याकडे गोप्रो होता पडून, पण मी मोटो व्लॉग करायचा म्हणून गोप्रो घेतला, आणि गोप्रो घेतल्यावरच मोटो व्लॉग बंद केले. वा काय टायमिंग आहे. आता सर्वात आधी आपण जातोय ऑफिसला, हे सगळं गबाळ तिथे ठेवणार अँड देन विल गो टू द डेस्टिनेशन. मोस्ट प्रोबेबली मी व्लॉगचं टायटल मोटो व्लॉगचं तेच टाकणार आहे, बिकॉज आजपासून मी मोटो व्लॉग चालू केलेले आहेत. ॲक्च्युली काल रात्रीपासूनच केले आहेत टेक्निकली टू टेस्ट, पण आजपासून आता ऑफिशियली, आज टेक्निकली आज ऑफिशियली. सगळे रॉंग साईडने येत आहेत. रस्ता पूर्ण गेला मुंबईतल्या लोकांना. आई लेफ्टचं सिग्नल देऊन राईटला कुठे येतोय. ऑफिशियली पहिला मोटो व्लॉग ऑन दिस चॅनल. मग आता जर एखाद्या गोष्टीची सुरुवात करतोय, लेट मी वेअर द गॉगल्स ऑफ माय हेल्मेट. आता जर आपण कुठल्या एखाद्या गोष्टीची सुरुवात करतोय तर चांगल्याने केली पाहिजे. त्याच्यामुळे वी आर गोइंग टू सिद्धिविनायक. ॲक्च्युली प्लॅन पहाटेचा होता, पटकन जाऊन यायचा, बट नहीं जम्या वो. आई शपथ, ये ट्रॅफिक भी नहीं जम्या हमको. ह्याला ए बाबा, ह्याला घुसू देऊ नका, ह्याला आत घुसायचं आहे, वाट लावेल सगळ्यांची. सिद्धिविनायकला जायचं म्हणजे मुंबईमध्ये ट्रॅव्हल करायचं बाईकने मीन्स खूप साऱ्या स्ट्रगल सोबत जायची गरज आहे. काय बघा, पाणी, चिखल, पाऊस, ट्रॅफिक, बट देवाच्या दारात तर जायचंय, एक स्ट्रगल तो करना ही पडेगा. बघ, वा, रॉंगने तर रॉंगने, त्याला काय डोकं तरी आहे का एवढ्या ट्रॅफिक मध्ये. प्रीमियम गाडी दिख रही है गोरेगाव में. 12-13 झालेले आहेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे ट्रॅफिकमध्ये, ज्यामध्ये काही लोक दारू पिल्यासारखे चालत आहेत. कॅमेरामॅन विजय बोरकर रिपोर्टिंग फ्रॉम गोरेगाव. आहे गाडी चालवत होता हा, रफ ड्रायव्हिंग. आता बेसिकली हे करायचं कारण म्हणजे, व्लॉग्स चालू करायचं कारण म्हणजे माझं कंटेंट क्रिएशन खूप दिवसापासून पेंडिंग होतं. परफेक्शनच्या नादामध्ये इम्परफेक्शनची काय मजा असते हे विसरून गेलो होतो मी. प्रत्येक मूवी, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक रील बनवली तर एकदम मूवीसारखं बनवायचं होतं. मग आता विचार केला की अरे, when was the last time I posted something on internet which I created myself out of nowhere. चल रे बाबा, आज जरा चल, बाहेरून कुठून चालवतो रे. यो हो विमान. मैंने देखा था गाड़ी पे पुलिस भी लिखा है और गाड़ी क्रॉस करके भी आ रही है. सर्फिंग थ्रू द ट्रैफिक ऑफ मुंबई. आता थोडीशी ट्रॅफिक कमी झालेली आहे बिकॉज वी इन बँड्रा, प्राईम बँड्रा. इथे छान आहे, त्याची प्राइसिंग पण एकदम छान आहे.
2 करोड, 3 करोड, 4 करोड, 50 करोड. आता पप्पा हे बघ सिद्धिविनायक, बघ 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 इकडे चाललेत आपण. वी आर गोइंग हिअर. बघ देवाने इथेच दर्शन दिलं. तेव्हा हे मंदिर आहे. देवा तुझ्याच साठी उघडून द्वार. ओ भाई लाइन है, लगता है लाइन है. Parking hack at Siddhivinayak. Let's see if we park successfully. हां शांत बस. आता असं दाखवायचं की आपण विजय सेल्समध्ये जातोय आणि इथे पार्क करायची गाडी गपचूप, दर्शन करून यायचं गपचूप, विजय सेल्समध्ये घुसायचं, 1-2 गोष्टी बघायच्या. ठीक आहे आता हम लोग लेने के लिए बोलायची, 150 रुपये वाचवायचे. डोका आहे की नाही मला? 150 रुपये विनाकारण गेले. चूरा डाला है ना? चूरा डाला है ना? कितना हुआ? पैसे घे, वडापाव मला दे. So we just ate the famous vadapav of Mumbai. सॉरी मराठीमध्ये बोलायचं. आत्ताच आम्ही एकदम फेमस वडापाव खाल्लाय आणि निघालोय. अँड बाय द वे आपला स्कॅम सक्सेसफुल हो गया. विजय सेल्सचे आता जे पण सिद्धिविनायकला येतील आणि त्यांना हेफ्टी पार्किंग चार्जेस सांगतील 150-200 रुपये. म्हणजे पार्किंग चार्जेस इन द सेन्स की त्यांच्याकडून ते घ्यायचं, देवाला चढवायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचे 150 रुपये. त्यांच्यासाठी हा स्कॅम, त्यांच्यासाठी हा हॅक. जायचं मस्त विजय सेल्सच्या बॅक साईडला, बाजूलाच आहे विजय सेल्स, बॅक साईडला पार्क करायचं. काय आलं? हां वरळी पुढे आहे. काय 10 मिनटावर आहे इथून. कधीतरी आपण येऊ, संडेला येऊ, तेव्हा फिरू आपण पूर्ण मुंबई उरलेली. कधीतरी फिरायला. सो मग त्यांच्यासाठी हॅक. जायचं मस्त विजय सेल्समध्ये एकदम कॉन्फिडंटने पार्क करायचं गाडी. जर इन केस, मला पण तो गार्ड विचारत होता क्वेश्चन, जर इन केस गार्ड जास्त विचारेल असं वाटत असेल, असं जायचं, एखादी वॉशिंग मशीन पाहिजे बिजे असं बोलायचं आणि त्याचं कोटेशन घ्यायचं असं विचार करायचा आणि मग जायचं. मला तर नाही विचारलं, गेल्या मंदिरात गेलेला काय मी बोललो, आधी इथे गेलो त्यानंतर मंदिरात बोललो ठीक आहे. सो दॅट्स द हॅक फॉर यू गाईज. जर सिद्धिविनायकमध्ये आलं आणि पार्किंग पे नसेल करायची 150 रुपये 200 रुपये तर विजय सेल्स जिंदाबाद. थँक्यू विजय सेल्स अननोइंगली. करता हा होता आजचा व्हिडिओ. मस्तपैकी देवदर्शन झालेलं आहे आणि आपल्या मोटो व्लॉगचा श्रीगणेशा झाला आहे ॲटलिस्ट शूट करून तरी, आणि पोस्ट पण करायचंच आहे. आता काही झालं तरी आता गेलो की एडिटिंगच्या कामाला लागतो. तो भेटूया आपण पुढच्या एका अशाच चांगल्या मोटो व्लॉगमध्ये. प्लॅन तर हाच आहे की रोज मोटो व्लॉग करायचे, डेली व्लॉग करायचं, डेली काही ना काय कंटेंट क्रिएशन बनवत राहायचं आणि स्किल शार्प करायचा. बट लेट्स सी व्हॉट हॅपन्स. भेटूया लवकरच. रेड सिग्नल लागला, आपण व्हिडिओला आपण रेड सिग्नल देऊया. नथिंग ब्रो.